श्री स्वामी समर्थ। नमस्कार भक्त हो, हर हर महादेव। श्रावण महिना हा भगवान शिवांचा अत्यंत प्रिय महिना मानला जातो। या महिन्यात केलेली पूजा, जप, दान आणि श्रद्धा अनेक पटीने फळ देते असे शास्त्रात सांगितले आहे। पण भक्तांच्या मनात एक प्रश्न असतो, श्रावण संपण्यापूर्वी असे कोणते एक काम करावे ज्यामुळे महादेवाची विशेष कृपा मिळू शकते। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत ते अत्यंत सोपे पण प्रभावी काम, जे श्रद्धेने केल्यास मनाला शांती, घरात सकारात्मकता आणि महादेवांचा आशीर्वाद मिळू शकतो। आता आपण सर्वप्रथम जाणून घेणार आहोत श्रावणाचे महत्त्व। श्रावण महिन्याला देवांचा महिना असेही म्हटले जाते। समुद्र मंथनाच्या वेळी निघालेले हलाहल विष भगवान शिवांनी प्राशन केले आणि सृष्टीचे रक्षण केले। त्या त्यागाच्या स्मरणार्थ श्रावणात शिवपूजा केली जाते। या महिन्यात अनेक जण उपवास करतात, शिवलिंगावर अभिषेक करतात, ओम नमः शिवाय जप करतात। पण शास्त्र सांगते की श्रद्धा आणि अंतःकरणाची शुद्धता सर्वात महत्त्वाची आहे। आता आपण जाणून घेणार आहोत ते एक महत्त्वाचे काम कोणते। मित्रांनो, श्रावण संपण्यापूर्वी एकदा तरी शिवलिंगावर जल आणि बेलपत्र अर्पण करून मनापासून क्षमा याचना करणे हे अत्यंत शुभ मानले जाते। हे काम मोठे नाही, खर्चिक नाही, पण भावनेने केले तर त्याचे महत्त्व खूप मोठे आहे। आता बघूया काय करायचे। सकाळी स्नान करावे, शिवमंदिरात जावे किंवा घरातील शिवलिंगासमोर बसावे। तांब्याच्या भांड्यात स्वच्छ पाणी घ्यावे, ते शिवलिंगावर शांतपणे अर्पण करावे। 3 बेलपत्र अर्पण करावीत आणि मनापासून म्हणावे, हे महादेव, जाणून किंवा अजाणतेपणी झालेल्या चुका माफ करा, माझ्या कुटुंबावर कृपा करा। आता बघूया क्षमा याचनेचे महत्त्व। आपण अनेकदा पूजा करतो, व्रत करतो, पण मनात राग, चिंता, अपराधीपणा किंवा दुःख साठलेले असते। शिव हे भोळे आहेत, त्यांना दिखावा नको, सच्चे मन हवे। श्रावणाच्या शेवटी क्षमा मागणे म्हणजे अहंकार सोडणे, मन शुद्ध करणे, नवीन सुरुवात करणे, नकारात्मकता दूर करणे। काही लोकांना वाटते की मोठे यज्ञ, मोठे दान केल्याशिवाय कृपा मिळत नाही, पण अनेक पुराण कथांमध्ये साध्या भक्ताची भावपूर्ण प्रार्थना महादेवांनी स्वीकारलेली आहे। आता आपण बघूया बेलपत्र का अर्पण करावे। बेलपत्राला शिवपूजेत विशेष स्थान आहे। त्यांची 3 पाने त्रिमूर्ती, 3 गुण आणि शिवाच्या 3 नेत्रांचे प्रतीक मानली जातात। बेलपत्र अर्पण करताना पाने ताजी असावीत, फाटलेली नसावीत, उलटी ठेवू नयेत, श्रद्धेने अर्पण करावीत। असे म्हणतात की एक बेलपत्र भक्तीने अर्पण केले तर महादेव प्रसन्न होतात। त्यानंतर ओम नमः शिवाय हा 11 वेळा मंत्र म्हणा। जर वेळ असेल तर 21 किंवा 108 वेळा जप करू शकता। जप करताना फक्त श्वास आणि महादेव यांच्यावर लक्ष केंद्रित करा। आता बघूया श्रावण संपताना काय टाळावे। महादेवाची कृपा हवी असेल तर काही गोष्टी टाळा। कुणाचा अपमान करू नका, खोटे बोलणे टाळा, अनावश्यक राग टाळा, अन्न वाया घालवू नका, गरजू व्यक्तीला शक्य असेल तर मदत करा। लक्षात ठेवा, शिवपूजा आणि चांगले आचरण हे एकमेकांपासून वेगळे नाहीत। भक्त हो, आता मी तुम्हाला एक शेवटचा संदेश सांगते। श्रावण संपण्यापूर्वी हे काम नक्की करा। शिवलिंगावर जल अर्पण करा, बेलपत्र वाहा आणि मनापासून क्षमा मागा। कदाचित यामुळे लगेच चमत्कार घडेलच असे नाही, पण मन हलके होईल, श्रद्धा वाढेल, घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल
आणि महादेवांशी आपले नाते अधिक दृढ होईल. महादेव भक्ताला कधीच रिकाम्या हाताने पाठवत नाहीत. ते योग्य वेळी योग्य फल देतात. जर तुम्ही महादेवाचे भक्त असाल तर कमेंटमध्ये नक्की लिहा हर हर महादेव. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच भक्तिमय माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. हर हर महादेव.